जय हिंद मित्रांनो, नमस्ते. आपलं मराठी लोकमत चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुमाकूळ चालू आहे. तर मुंबईसह महाराष्ट्रात 29 महानगरपालिकेचे निवडणूक चालू आहे आणि त्याचा जोरदार प्रचार सगळ्याच पक्षाकडून चालू आहे. आणि तुम्ही पाहताय, पण सगळ्याची नजर ही सध्या मुंबईवर आहे. कारण मुंबई ही आपल्या महाराष्ट्राची आणि देशाची महाराष्ट्राची तर राजधानी, पण देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याच्यामुळं सगळ्यांचं लक्ष ही मुंबई महानगरपालिकेवर आहे. याचा अर्थ बाकीच्या 28 महानगरपालिका महत्त्वाच्या नाहीत असं नाही. पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर ह्या खूप मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत आणि महत्त्वाच्या पण आहेत. आणि सध्या आता तुम्ही आत्ताच नगर परिषद आणि नगरपंचायत याच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यात बघितलेलं आहे की महायुतीनं एकतर्फी विजय मिळवलेला आहे जवळजवळ. कारण त्याच्यात महाविकास आघाडी आता सध्या ती अस्तित्वात नसल्यासारखी आहे, पण ती महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांची होती. त्यांनी कसलाच इंटरेस्ट घेतला नाही आणि त्या अपेक्षेप्रमाणे त्यांचा सोपडा साफ झाला आणि महायुतीचेच त्यातही भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष भरपूर निवडून आले. त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे निवडून आले. नंतर अजित पवार काँग्रेस असे, आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे तर बाहेरच निघाले नाही, त्याच्यामुळे त्यांचे काही जास्त आलेले पण नाहीत. पण महानगरपालिकेमध्ये सेम शरद पवार सेम जसं नगरपालिकेला केलं तसंच महानगरपालिकेत पण शरद पवारांचा कुठलाही इंटरफेअर नाही, काही त्यांची सभा नाही, प्रचार नाही, काही नाही, सुप्रिया सुळे नाही, ते नाही. त्यांचा पक्ष एकदम गार आहे. पण उद्धव ठाकरे आणि काँग्रेस ही जवळजवळ गार आहे. जर कोल्हापूर, जरा विदर्भातले 1-2 जागेवर आणि लातूर मराठवाड्यातलं अशा 1-2 जागेवर, 2-4 जागेवरचं सोडलं तर काँग्रेस गार आहे, शरद पवार गार आहेत. फक्त उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे, मनसे ह्या दोनच विरोधी पक्षात महायुती सोडून जर कुणी महानगरपालिकेत इंटरेस्ट न उतरला असेल तर हे दोघं आहेत, ठाकरे बंधू. आणि त्यांचाही ठाकरे बंधूंचा सगळा फोकस ही जवळजवळ 100% फोकस ही मुंबई महानगरपालिकेवर आहे. कारण त्यांचं पहिल्यापासूनच ठाकरे घराण्याचं मुंबईवर वर्चस्व राहिलेलं, मुंबई महानगरपालिकेवर, आणि त्यांना तेवढीच सांभाळायची असं त्यांच्या सगळ्या ह्याच्यातून दिसतंय. त्यांचं पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे किंवा संभाजीनगर, नागपूर असं ठाकरे बंधूचं एवढं काय विशेष लक्ष दिसत नाही किंवा प्रचार पण दिसत नाही. पण मुंबईमध्ये त्यांनी पूर्णपणे 100% आणि बऱ्याच दिवसापासून त्यांनी प्रचार करून त्या सगळ्या गोष्टी जुळवून आणलेल्या आहेत आणि त्यांना तिथं यश लाभल असं अंदाज आहे सध्या. मग भविष्यात आता काय होईल ते होईल. पण मुंबई महानगरपालिकेवर पूर्ण देशाचं लक्ष आहे, ती कोणाकडे जाते ती. आणि बऱ्याच सर्वेमध्ये थोडासा जास्त कल ही ठाकरे बंधूकडे आहे. पण त्याच आविर्भावात राहिले ते किंवा आपली मुंबई महानगरपालिका जाणारच नाही तर काही सांगता पण येत नाही. कारण भारतीय जनता पार्टीच्या मागं जो बाहेरचा उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय म्हणजे परप्रांतीयांचा सर्वात मोठा गट्टा मतदान हे भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेना बांधणार आहे. त्याच्यामुळं काय सांगता येत नाही. कारण मुंबईत बरेच म्हणजे बहुसंख्य हे परप्रांतीय आहेत मराठी माणसापेक्षा. त्याच्यामुळं मुंबई महानगरपालिकेत 16 तारखेपर्यंत काही सांगता येत नाही की ठाकरेंचंच येईल किंवा महायुतीचं येईल, भारतीय जनता पार्टीचं होईल. पण हे चालू आहे सध्या, जे होईल ते होईल. आपण त्याच्यावर लक्ष ठेवू. पण एक लक्षात येतं ह्या महानगरपालिकेमध्ये
की सोशल मीडिया असेल किंवा आपला मराठी मीडिया असेल त्याच्यात मुंबई महानगरपालिकेपुरते तरी ठाकरे बंधूंची हवा दिसते. बाकी त्यांनी पूर्ण फोकस ही मुंबईवर केल्यामुळं बाकी 28 महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूचं म्हणावा असा प्रभाव नाही. आणि 28मधले 4-5 काँग्रेसच्या सोडल्या तर 25च्या आसपास 23-24 महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता येईल असं वातावरण आहे सध्या. आणि तर तसंच झालं तर काही सांगता येत पण नाही. कारण आता तुम्ही पाहता की कारण नगरपंचायत महानगरपालिका आपल्या नगरपंचायत आणि नगरपरिषदला कसलाही प्रचार केला नव्हता महाविकास आघाडीनं. आणि महाविकास आघाडी जवळजवळ नसल्यासारखी सध्याच्या काळात. मुंबईत वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांची आणि काँग्रेसची युती, त्याच्यामुळं अजून मायनसच होणार आहे ठाकरे बंधूच्या मनसे आणि शिवसेना. कारण जे महाविकास आघाडीला वंचितला आणि काँग्रेसला मतदान पडणार आहे ते पण यांचं ठाकरे बंधूचंच आहे. त्याच्यामुळे उलटं भारतीय जनता पार्टीचा फायदा होणार आहे. बघू आता, आपण लक्ष ठेवू. तुमचं काय मत आहे ह्याच्यावर सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.